नमस्कार लाडक्या बहिणींनो, आज आहे तारीख 15 मे 2026 आणि मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजनेबद्दलच्या ज्या आता ताज्या आणि मोठ्या अपडेट आलेल्या आहेत त्या आपण एक एक करून बघून घेऊयात. आता काही जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, काही जिल्ह्यांमध्ये 3,000 रुपये आलेले आहेत, काही जणींना, काही महिलांना, काही बहिणींना 1500 पहिले आले, त्याच्यानंतर परत 1500 आले. ओके, आता हे सविस्तर काय आहे हे आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत. त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत नक्की पहा आणि चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब नक्की करा. ओके, आता अनेक महिलांच्या खात्यात पैसे तर आलेत, तर काहींचे हप्ते थांबलेले आहेत. नेमकं काय कारण आहे, कोण पात्र कोण अपात्र ठरलं, 1500 रुपये, 3,000 की 4,500? ओके, या सगळ्या प्रश्नांची स्पष्ट माहिती आपण या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. सर्वात मोठी अपडेट म्हणजे की राज्य सरकारकडून आता लाडकी बहीण योजनेची मोठी पडताळणी मोहीम सध्या सुरू करण्यात आलेली आहे. या पडताळणीत तब्बल 69 ते 70 लाख महिला अपात्र ठरल्याची माहितीसुद्धा समोर आलेली आहे. सरकारने सांगितले आहे की ज्या महिलांनी चुकीची माहिती दिली, उत्पन्नाची अट त्यांनी पूर्ण केलेली नाही आणि इतर सरकारी योजनांमधून त्यांचा जास्त लाभ घेतलेला दिसून येत आहे, अशा महिलांची नावे आता यादीतून सरकार कमी करत आहे. ओके, आता अनेक महिलांच्या मनात प्रश्न आहे की आपले पैसे का नाही आलेत. ओके, आता झालं आहे काय, मी याआधी अजून एक व्हिडिओ बनवला आहे, त्यामध्ये मी स्पष्टपणे सांगितलेलं आहे कोणत्या जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले आहेत, कोणत्या जिल्ह्यांमध्ये नाही आले, कारण काय सुद्धा ते सांगितलेलं आहे. तो तुम्ही व्हिडिओ बघू शकता, माझ्या चॅनलवर अपलोड आहे. ओके, आता काही महिलांच्या मनात प्रश्न आहे की आमचे पैसे का आले नाहीत, कारण की पहिल्याच वेळेत आमचे पैसे आमच्या अकाउंटवर येत असत. तर झालं आहे काय, महिलांना EKYCमुळे आणि खूप जणांना वगळण्यात आलेलं आहे, त्यामुळे टप्प्याटप्प्याने जिल्ह्यात थोडे करून पर्सेंटेजने पैसे येत आहेत, त्यामुळे थोडासा वेळ लागत आहे. पहिला जर तुम्हाला हप्ता आलेला असेल मार्चचा आणि एप्रिलचा नसेल आलेला तर तुम्ही कमेंट करू शकता, आणि ज्या महिलांना दोन्ही हप्ते नाही आली अशा महिलासुद्धा माझ्या व्हिडिओ खाली कमेंट करा आणि तुमचा जिल्हा नक्की मला सांगा जर तुमच्यापर्यंत हा व्हिडिओ पोचलेला असेल. त्यामुळे बाकीच्या महिलांनासुद्धा समजेल की कोणत्या जिल्ह्यात पैसे आले आहेत, कोणत्या जिल्ह्यात नाही आलेत. ओके, आता झालं आहे काय, सरकारने थोड्या पर्सेंटेजमध्ये प्रत्येक जिल्ह्यामध्ये पैसे पुरवायला सुरुवात केलेली आहे. जर तुम्हाला जानेवारीचे पैसे नसतील आले आणि EKYC तुमची कंप्लीट आहे तर तुम्हाला डायरेक्ट 4,500 रुपये येऊ शकतात. आणि काही ठिकाणी खूप कमी पर्सेंटेज आहे, पण काही महिलांना 4,500 रुपये डायरेक्ट अकाउंटवर आलेले आहेत. त्यामुळे सांगते, ज्या महिलांना 3,000 रुपये एकदम आलेले असतील त्या महिलांनीसुद्धा कमेंट करा, ज्यामुळे ज्या महिलांना अजून पैसे आलेले नाही आहेत त्या महिलांनासुद्धा बघून समजेल की बाबा पैसे येत आहेत. ओके, आणि 1500 रुपयाचं जर सांगायचं झालं, मार्चचा हप्ता आलेला असेल पण एप्रिलचा नसेल आलेला तर थोडंसं थांबा. मार्चचा हप्ता आला म्हणजे एप्रिलचा पण तुम्हाला 1 ते 2 दिवसामध्ये लगेचच हप्ता येईल. ओके, ज्या महिलांनी अजून EKYC केलेलीच नाही आहे किंवा बँक खाते आधारशी लिंक नाही, अशा खात्यांमध्ये DBTद्वारे पैसे आता जमा होत नाही आहेत, सरकारने स्पष्ट सांगितलेलं आहे. म्हणून सरकारने स्पष्ट सांगितले की पुढील हप्ते मिळवण्यासाठी EKYC तर अनिवार्यच आहे, आणि आता तर त्याची डेटसुद्धा संपली. ओके, आता चांगली बातमी काय याबद्दल जर सांगायचं झालं तर बघून घ्या. आता राज्यातील अनेक महिलांच्या खात्यात मार्च महिन्याचा 1500चा हप्ता आता जमा होण्यास सुरुवात झालेली आहे. जसं की मी तुम्हाला सांगितलं, काही जिल्ह्यांमध्ये महिलांना 2 महिन्याचेसुद्धा पैसे मिळाले असून सोशल मीडियावर स्क्रीनशॉट देखील सध्या व्हायरल होत आहेत. मात्र अजूनही अनेक जिल्ह्यांमध्ये पैसे आलेले नाही आहेत, त्यामुळे महिलांमध्ये संभ्रमाचं वातावरण आहे. म्हणून सांगतो, ज्या महिलांना 1500 रुपये आले असतील, 3,000 आलेले असतील, 4,500 आलेले असतील किंवा आलेच नसतील, आणि ज्या महिलांची EKYC कंप्लीट असेल त्या महिलांनी माझ्या या व्हिडिओच्या खाली कमेंट करा. मी नक्की तुम्हाला, जर तुमचा काही प्रॉब्लेम असेल तर ती वेगळी गोष्ट, मी तुम्हाला रिप्लाय देईल, पण कमेंट नक्की करा. तुम्हाला पैसे नसतील आले तर, किंवा आले जरी असतील तर कमेंट करा आणि तुमचा जिल्हा सांगा. ह्या करून होणार काय माहिती आहे का, तुमच्या कमेंटनी दुसऱ्या महिलांनासुद्धा समजणार की बाबा या जिल्ह्यामध्ये येत आहेत. जर ती महिला त्याच जिल्ह्यामधली असली, दुसरी महिला, त्या महिलेला आलेले नसतील पैसे, तर त्या जिल्ह्याचं नाव पाहून तिलासुद्धा जाणवल की आता माझ्यासुद्धा खात्यामध्ये पैसे येतील. ओके, आता याच दरम्यान अजून एक मोठी चर्चा सुरू आहे की मार्च आणि एप्रिल महिन्याचे 3,000 रुपये एकत्र मिळू शकतात. आता अशी शक्यतासुद्धा व्यक्त केली जात आहे. जसं मी तुम्हाला सांगितलं याआधीसुद्धा, काही ठिकाणी 4,500 मिळण्याबाबतही चर्चा सध्या सुरू आहेत आणि मिळालेली सुद्धा आहेत, पण पर्सेंटेज खूप कमी आहे. पण लक्षात ठेवा, याबाबत सरकारकडून अजून तरी अधिकृत घोषणा करण्यात आलेली नाही, म्हणजे की सांगितलं नाही आहे, GRसुद्धा आलेलं नाही आहे. पण ज्या महिलांची EKYC कंप्लीट आहे, सर्व डॉक्युमेंट्स करेक्ट आहेत, ओके, त्या महिलांचे जे पैसे अडकलेले आहेत 3 ते 4 महिन्यांपासून, त्यांच्या खात्यामध्ये असे अचानक पैसे
येऊन पडलेले आहेत. ओके, DBTद्वारे. म्हणून मी एवढंच सांगेल की कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नका. जेव्हा पैसे यायचे तेव्हा सरकारकडून डायरेक्ट तुमच्या अकाउंटवर येऊन जातील, आता जमा होऊन जातील. ओके, आता पात्र महिलांची संख्या किती राहिली ते पाहूया आपण. ओके, याबद्दल जर सांगायचं झालं तर आता पात्र महिला राहिल्यात किती, इथं मी लिहिलेलं आहे सगळ्यात खाली. ओके, पूर्वी या योजनेत किती महिला होत्या, 2.43 कोटींपेक्षा जास्त महिला होता. पण पडताळणीनंतर आता जवळपास 1.89 कोटी महिलाच पात्र राहिल्याची माहिती आता समोर येत आहे. म्हणजेच आता सरकार आता फक्त खरे आणि पात्र लाभार्थी महिलांनाच पैसे देणार आहे. आता याचा फायदा होणार काय महिलांना मी तुम्हाला सांगतो. एवढ्या कमी महिला झालेल्या आहेत, म्हणजे सरकारी कर्मचारी असतील त्या महिला, उत्पन्न त्यांचं जास्त असेल, त्यांच्या घरी जास्त कार असतील, गाड्या असतील. ओके, किंवा पुरुष असेल तो किंवा महिला म्हणून त्यांनी फॉर्म भरलेला असेल, अशा लोकांना वगळून ज्या महिलांना खरंच गरज आहे या महिलांना आता महिन्याला लवकरात लवकर पैसे देण्याचं काम आता सरकार करणार. कारण की आता त्यांच्यावरचा बोज उतरला. त्यांना खूप कमी महिलांना आता पैसे द्यायचेच आहेत, वितरण द्यायचं आहे या लाडकी बहीण योजनेचं. त्यामुळे आता हे लवकरात लवकर प्रत्येक महिन्याला आता पैसे देण्याचं काम सरकार आता करणार आहे. एवढा उशीर होणार नाही. ओके, याचा हा सगळ्यात मोठा फायदा आहे. आता सरकारकडून आणखी एक मोठा इशारा देण्यात आला आहे की ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन ज्या महिलांनी चुकीची माहिती देऊन लाभ घेतला असेल त्यांच्याकडून आता घेतलेली रक्कम परत वसूल केली जाऊ शकते. त्यामुळे जर तुमच्या अर्जात काही चूक असेल तर लगेचच तुम्ही दुरुस्ती करून घ्या. ओके, एवढंच मी सांगेल. आता तुम्ही करायला काय पाहिजे, सर्वप्रथम तुमचं EKYC पूर्ण असेल तर कॉंग्रॅच्युलेशन्स. ओके, 50% स्टेप तर तुमची इथंच कंप्लीट झालेली आहे. त्यानंतर तुम्ही काय करा, बँक खाते आधारशी लिंक आहे का ते बघा, मोबाईल नंबर अपडेट आहे का तेही तपासा आणि अधिकृत वेबसाईटवर जाऊन अर्जाची स्थिती नक्की तुम्ही एकदा चेक करून घ्या. तर बहिणींनो, ही होती 15 मे 2026ची लाडकी बहीण योजनेची ज्या अपडेट होत्या मी तुम्हाला सगळं इथं सांगितलेलं आहे. याला तुम्ही वाचूसुद्धा शकता. ओके, जर तुमच्या खात्यात पैसे आलेत किंवा नसतील आले तर कमेंटमध्ये नक्की सांगा आणि तुमच्या जिल्ह्याचं नक्की नाव सांगा. ओके, आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, शेअर करा. आणि माझं बडी नावाचं चॅनल आहे, यावर मी अशाच महत्त्वाच्या सरकारी योजना अपडेट्स व्हिडिओ टाकत असतो. त्यामुळे चॅनलला माझे सबस्क्राईब करायला विसरू नका. ओके, धन्यवाद.